आपल्या घरोघरी सायकलवर इडली विकत असणारे अण्णा लोक किंवा उडप्पी स्टॉलवरची इडली मऊ हलकी फूल जाळीदार आणि तितकीच पांढरी शुभ्र एखाद्या कापसाप्रमाणे कशी काय होते. पण आपण घरी इडली बनवली की ती पांढरी शुभ्र तर होतच नाही, शिवाय मऊ व जाळीदार सुद्धा होत नाही. काय चुका होतात आपल्याकडून, कोणते तांदूळ डाळ वापरतात, कोणती पद्धत वापरतात. तर इथे आपण पाहू शकता किती पांढरी शुभ्र इडली आहे आणि तितकीच हलकी मऊ जाळीदार. व्हिडिओ पूर्ण पहा तरच कळणार साऊथची लोक कोणते तांदूळ व कोणती डाळ वापरतात व कोणत्या पद्धतीने इडली बनवली जाते. चला तर मंडळी, बोलण्यात जास्त वेळ वाया न घालवता लगेच मी तुम्हाला इडलीची रेसिपी बनवून दाखवतो. तर मंडळी, उडप्पी स्टाईल म्हणजेच की स्टॉलवरचे अण्णा लोक इडली कसे बनवतात, कोणते तांदूळ वापरतात, कोणती उडीद डाळ वापरतात, कशा पद्धतीने इडली बनवतात ते तुम्हाला सांगत आहे. तर सर्वात प्रथम तांदूळ कोणते वापरतात. साऊथची लोक तांदूळ इडली राईस वापरतात. आपण कोणते वापरतात, जे आपल्याकडे अवेलेबल असतात. जाड कोणतेही तांदूळ वापरतो आपण, म्हणजेच की सोना मसुरी झालं, कोलम झालं, जुने तांदूळ झाले, रेशनिंगचे तांदूळ झाले, बासमती तांदूळ झाले. फक्त इंद्रायणी सोडून बाकी सर्व तांदूळ आपण वापरतो. त्याच्याने काय होतं, तेवढे मऊ इडली बनतच नाही, थोडासा कडकपणा असतो. आणि ती लोक कसे वापरतात, असं इडली राईस वापरतात. ह्या तांदळामध्ये अजिबात स्टार्च नसतो आणि आपण जे तांदूळ वापरतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं. आता ह्याचं मी तुम्हाला माप सांगतो. या ग्लासाने मोजून मी 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. या एका ग्लासाचं माप आहे, कपाने बघायला गेलं तर 1.5 कप आहे. टोटल 4.5 कप मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. एक किंवा जास्तीत जास्त 2 वेळा धुवून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त धुवून घ्यायचं नाही, कारण की जास्त प्रमाणामध्ये स्टार्च निघतच नाही. फक्त आपल्याला तांदूळ धुण्या अगोदर थोडंसं निवडून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये खडे वेगळे करायचे आहेत, मगच ह्याला धुवून घ्यायचं आहे, कारण की ह्याला पण थोडंसं केमिकल लागलेलं असतं. असं आपल्याला 1 ते 2 वेळा अगोदर धुवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे अगोदर. तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता इडली नरम होण्यासाठी तसं तर ते लोक 2 पदार्थ वापरतात. आता एक पदार्थ मी तुम्हाला सांगतो आणि नंतर तांदूळ वाटताना एक पदार्थ दाखवणार आहे. तो पदार्थ आहे 3 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी आपल्याला जाड पोहे पाहिजेत, किंवा पातळ पोहे वापरलं तरी चालेल. पोह्यांना सुद्धा स्वच्छ निवडून घ्यायचं आहे बरं का. थोडे भाजके पोहे असतात, जास्त भाजलेले असतात किंवा करपलेले पोहे असतात, ते बाजूला काढून टाकायचे आहे. आता तांदूळ बुडेल इतकं आपल्याला नॉर्मल पाणी वापरायचं आहे, रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी वापरायचं आहे आणि असा हाताने पोहे चांगल्या प्रकारे तांदळामध्ये एकजीव करायचा आहे. आता कमीत कमी याला 4 ते 5 तासापर्यंत झाकण लावून भिजत ठेवायचं आहे. आता दुसरीकडे आपल्याला आणखीन एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे. घरातलं कोणतंही भांडं असेल त्याच भांड्याने मोजून माप घ्यायचं आहे, म्हणजे माप परफेक्ट निघालं की इडली एकदम परफेक्ट मऊसूत होते, जाळीदार होते आणि अजिबात चुकणार नाही, ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. म्हणजेच की 3 पट तांदळासाठी 1 पट आपल्याला उडदाची डाळ पाहिजे. आणि उडदाची डाळ कोणती घेतलेली माहिती आहे काय, अशी गोलवाली उडदाची डाळ घ्यायची आहे. 2 प्रकारच्या उडदाची डाळी असतात. एक तर एकदम चपटी असते, जी आपण रेग्युलर वापरतो ती आहे. ही गोल उडदाची डाळ साऊथची लोक सहसा इडली बनवण्यासाठी वापरतातच आणि हीच वापरा, रिझल्ट एकदम परफेक्ट पाहिजे असेल तर. आता ह्या डाळीबरोबर पीठ परफेक्ट आणण्यासाठी आपल्याला इथे फक्त अर्धा चमचा, म्हणजे पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा आपल्याला मेथीदाणे पाहिजे, कारण की उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये पीठ लवकर आंबलं जातं, म्हणून इथे आपल्याला अर्धा चमचा मेथीदाणे वापरायचे. तुम्ही रेग्युलरवाली उडद डाळ वापरत असाल तर मेथीदाणे 1 चमचा वापरला तरी चालेल. आता आपल्याला डाळीला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ह्या डाळीला स्टार्च असतो, तुम्ही कोणतीही डाळ वापरलं तर स्टार्च असणारच आहे. आणि ह्या डाळीला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, पाणी काढून टाकायचं आहे. डाळीला सुद्धा 2 ते 3 वेळा चांगल्या पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे. तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवत असाल तांदूळ आणि डाळीला 1-1 तास भिजत ठेवलं तरी चालेल. आणि पाहू शकता अशी ट्रान्सपरन्स डाळ दिसायला पाहिजे. आता ह्याला सुद्धा 4 ते 5 तासापर्यंत झाकण लावून भिजत ठेवतो. 5 ते 5.5 तास झालेले आहे, झाकण काढायचं आहे. आणि पाहू शकता मंडळी, तांदूळ किती जास्त फुगलेले आहेत. मिनिमम 5 तास तरी ठेवायचं आहे, किंवा किमान 3.5 ते 4 तास ठेवलं तरी चालेल. या भांड्यामधलं अगोदर संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे. तांदळामधलं पाणी वेगळं करून झालं की मोठ्याशा मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. भांडं मोठं घ्या आणि 2 ते 3 टप्प्यामध्ये तुम्हाला वाटून घ्यायचं आहे, कारण की क्वांटिटी एकदम भरपूर वापरलेली आहे. तुम्ही क्वांटिटी कमी वापरत असाल तर 1 टप्प्यामध्ये वापरू शकता. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की इडली मऊ आणि हलकी फुल होण्यासाठी साऊथची लोक काय करतात, एक तर पोहे वापरतात, आणखीन दुसरा एक पदार्थ आहे, तो पदार्थ आहे 2 चमचे ताजा भात किंवा शिल्लकचा भात. प्रत्येक टप्प्याबरोबर 1 चमचा मी भात टाकणार आहे. तुम्ही भात आणि पोहे वापरून
बघा मंडळी, खरंच सांगतो हुबेहूब साऊथची लोक इडली बनवतात ना, एकदम मऊ हलकी फुल जाळीदार पांढरी शुभ्र, जशीच्या तशी तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता. अजिबात ती कडक होणार नाही. आता काय करायचं, अगोदर आपल्याला वाटून घ्यायचं आहे संपूर्ण तांदूळ. मग लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि दरवेळी आपण जसं बॅटर वाटतो ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, तसंच वाटून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ बॅटर वाटून घ्यायचं आहे. मी एक बॅच अगोदरच वाटून या मोठ्याशा डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता ही दुसरी बॅच तांदळाची या डब्यामध्ये काढून घेत आहे. तुम्हाला शिल्लकचा भात वापरायचा नसेल, म्हणजेच की ताजा भात किंवा भात वापरायचा नसेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे साबुदाणा वापरला तरी चालेल. त्याला 2 ते 3 तास तुम्हाला भिजत ठेवावं लागेल. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तांदळाचं पीठ वाटून घ्यायचं आहे. आता या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. 4 ते 5 चमचे पाणी असं टाकून मिक्सरला खंगाळून घेतलं की चिटकलेलं बॅटर संपूर्ण पाण्यासोबत बाहेर येतं. तुम्हाला एक गोष्ट खात्रीने सांगतो, तुम्ही नॉर्मल तांदूळ वापरला तर इडली जास्त पांढरी शुभ्र होत नाही. तुम्ही नोटीस केला असाल. तुम्ही ह्या पद्धतीने इडली राईस वापरून पहा, एकदम पांढरे शुभ्र होतात आणि हलके फुल होतात. एकदा ही माझी पद्धत वापरा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण उडदाची डाळ वाटून घेऊ. आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला संपूर्ण उडदाची डाळ काढून घ्यायची आहे. उडदाची डाळ तांदळापेक्षा कमी क्वांटिटी आहे, म्हणून उडदाची डाळ एका टप्प्यामध्येच आपल्याला वाटून घ्यायची आहे. 2 टप्प्यामध्ये वाटून घेण्याची गरज नाही. आणि जसं आपण तांदळाचं पीठ वाटून घेतलेलं आहे मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये, तसं वाटून घेऊ नका. थोडंसं घट्ट ठेवलं तरी काही हरकत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो. अगोदर ह्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आणि एकदम स्मूथ वाटून घेऊ. डाळीला वाटून झालं की याला तांदळाच्या पिठामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता डाळ थोडीशी घट्ट वाटून घेतलेली आहे. त्याचं कारण असं, जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, डाळीला थोडंसं घट्ट वाटलं तरी चालेल. कधी कधी काय होतं, आपण तांदूळ वाटताना जास्त पाणी आपल्या हातातून वापरलं जातं, मग तांदळाचं पीठ जास्त पातळ होतं. त्यासाठी काय करायचं, डाळ आपल्याला थोडीशी घट्ट वाटून घेतली की कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होते. अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायचं आहे. आता ह्या दोन्ही पिठांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे. फेटल्याने काय होते, इडलीला जाळी चांगली पडते. आणखीन एक महत्त्वाची टिप देतो मी, ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला ही इडलीची रेसिपी बनवून दाखवत आहे, म्हणजे तांदळाचं आणि डाळीचं माप घेतलेलं आहे, भरपूर क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे. तर भांडं एकदम मोठं घ्या. असं खेळतं भांडं असायला पाहिजे आणि एकदम मोठं भांडं असायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, पीठ एकदम मस्त आंबलं जातं. तुम्ही लहान भांडं घेणार तर एकतर ते ओव्हरलोड होणार, म्हणजे पीठ बाहेर तरी पडणार किंवा पीठ चांगल्या प्रकारे आंबलं नाही जाणार. म्हणून असं खेळतं भांडं घ्यायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे. गरमीमध्ये 1 ते 1.5 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे आणि थंडीमध्ये 4 ते 5 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे. तर मंडळी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत एका बाजूने पिठाला चांगल्या प्रकारे फेटून घेतलेलं आहे आणि पीठ एकदम परफेक्ट हलकं फुल झालेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट झालेली आहे. आता काय करायचं, ह्याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. झाकण लावायचं आहे. 12 ते 13 तास किंवा रात्रभर ह्याला आंबवण्यासाठी सोडून टाकायचं आहे. तर मंडळी 12 ते 13 तास झालेली आहे, म्हणजेच की रात्रभर मी याला ठेवलं होतं. झाकण काढायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो पीठ कसं फुगलेलं आहे. पाहू शकता जबरदस्त असं पीठ फुगलेलं आहे. नॉर्मल तांदळाने पीठ आंबवतो आपण त्यापेक्षा दुपटीने पीठ फुगलं जातं. पाहू शकता जबरदस्त असं पीठ फुगलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. एक महत्त्वाची टीप, तसं तर सर्वांना माहीतच आहे, पीठ आंबवण्यापूर्वी मीठ टाकायचं नाही, पीठ आंबल्यानंतरच मीठ टाकायचं आहे. त्याचं कारण असं की मीठ अगोदरच तुम्ही टाकून पीठ आंबवण्यासाठी ठेवलात तर आंबवण्याची प्रक्रिया पूर्णपणे कमी होऊन जाते, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पीठ आंबलं जात नाही. म्हणून पीठ कधीही आंबवताना नंतरच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता चांगल्या प्रकारे मिठाला ढवळून पिठामध्ये एकजीव करायचं आहे आणि फटाफट आपल्याला मस्त स्पॉन्जी मऊसूद इडल्या बनवायला घ्यायच्या आहे. याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहू शकता, परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. थोडंसं घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी मिक्स करून ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर इथे इडली पात्राला प्रत्येक खाण्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला बॅटर भरायचं आहे. बॅटर पूर्ण काटोकाट भरायचं नाही, हलकीशी जागा सोडायची आहे, म्हणजे इडली फुगली की ती जागा कव्हर होते. तर मंडळी इथे मी अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. इडलीच्या भांड्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. पाण्याला हलकीशी उकळी येऊ लागल्यावरच आपल्याला इडलीचं भांडं आरामात याच्यामध्ये ठेवायचं आहे. प्रत्येक जण चुका काय करतात, पाणी थंड असल्यावरच इडली ठेवतात. त्याच्याने काय होतं, इडली एकतर मधून बरोबर वाफली जात नाही किंवा ती कच्ची राहते किंवा कडक सुद्धा होऊ शकते. इडली कडक होण्याचं दुसरं कारण सुद्धा सांगतो. अगोदर हे दोन्ही पात्र या भांड्यामध्ये ठेवतो
आणि झाकण लावतो आणि जवळपास 5 ते 7 मिनिटं आपल्याला ह्या इडलीला स्टीम करून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला फास्ट पाहिजे. 5 ते 7 मिनिटापेक्षा आपल्याला जास्त वाफवून घ्यायचे नाही. जास्त वाफवून घेतला तर इडली कडक होण्याचे जास्त चान्सेस आहे. 5 ते 7 मिनिटं झाली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर मंडळी, जोपर्यंत इडली स्टीम होते तोपर्यंत आपण परफेक्ट नारळाची चटणी इडलीसाठी बनवून घेऊया. मोठंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे एक मोठ्या आकाराचा नारळ असं काप करून घेतलेला आहे. सालीसोबत घ्यायचं आहे. साल नाही काढलं तरी काही हरकत नाही. आता यासोबतच चटणीचा बाइंडिंगसाठी 2 चमचे आपल्याला फुटाणे वापरायचे आहेत. फुटाणे नसतील तर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे वापरू शकता. चटणीची चव चांगली येण्यासाठी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. तिखटपणासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. रंग चांगला येईल आणि फ्लेवर सुद्धा चांगला येईल. चवीनुसार मीठ टाकल्यावर अगोदर या सर्व जिन्नसांना बारीक वाटून घ्यायचं. मगच तुम्हाला आवडीनुसार पाणी वापरायचं आहे. तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. नारळ वाटून चटणी तयार झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता ही चटणी खमंग लागण्यासाठी शिवाय 1 ते 2 दिवस टिकण्यासाठी इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी इथे अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे. फोडणीच्या पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी जिरा टाकायची आहे. सोबतच फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग टाकायची आहे. एक लाल सुकी मिरची किंवा बेडगी मिरची तुम्ही वापरू शकता किंवा हिरवी मिरची वापरलं तरी काही हरकत नाही. थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर हा तडका पूर्णपणे तयार झालेला आहे. आता या चटणीवर आपल्याला तडका पसरवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटात झटपट ही चटणी तयार झालेली आहे. चला तर मंडळी, फटाफट आता आपल्याला इडली स्टीम झाली आहे की नाही ते पाहायचं आहे. बरोबर 6 ते 7 मिनिटं झालेले. झाकण काढायचं आहे. पाहू शकता मंडळी, काय टम्म फुगलेली आहे इडली आणि एकदम पांढरी शुभ्र आहे. आता ह्या पात्रांना काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून अशाच पद्धतीने संपूर्ण इडली आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर मंडळी, इडलीचं पात्र लवकरात लवकर थंड होण्यासाठी एक ट्रिक दाखवतो तुम्हाला. असं मोठंसं पात्र घ्यायचं आहे आपल्याला किंवा मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे. अशाने काय होतं माहिती आहे काय, फटाफट आपण इडली डिमोल्ड करू शकतो आणि त्याच्यामध्ये बॅटर भरून लगेच आपण वाफवून घेऊ शकतो. चमच्याच्या पाठच्या बाजूला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि इडल्यांची कडा असं मोकळी करून घ्यायची आहे. एकदम लवकरात लवकर डिमोल्ड होते भांडं थंड झाल्यावर. पाहू शकता जबरदस्त अशी पांढरी शुभ्र इडली झालेली आहे आणि एकदम हलकी फुल. जाळी पाहू शकता काय जबरदस्त पडलेली आहे. आता अशाच पद्धतीने सर्व इडली अगोदर डिमोल्ड करतो, मग पुढची स्टेप दाखवतो. आता स्टॉलवर जाण्याची गरज नाही किंवा साऊथची इडली कशी बनते, म्हणजे की साऊथची लोक कशी इडली बनवतात तशीच्या तशी तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता. इडली राईस वापरायचं आणि गोल उडदाची डाळ वापरायची आणि अशी मस्त पांढरी शुभ्र हलकी फुल इडली घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. आणि तोडल्यानंतर पाहू शकता एकदम एखाद्या स्पंज प्रमाणे झालेली आहे. पाहिलं ना किती जाळीदार झालेली आहे. अगदी दाताने न खाता पोटाने सुद्धा खाऊ शकतील आपले आजी आजोबा ज्यांना दात नाही. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.